सिंधुदुर्ग जिल्हा मिळू नये। याआधी 2018 मध्ये तिथे निवडणूक झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत त्यावेळी तिथून आमदार झाला होता। पण यातली गंमत मी तुम्हाला सांगते ती अशी आहे की त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अखंडित होता आणि तो सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या नेतृत्वातील युतीच्या विरोधात होता। आता चित्र वेगळं आहे। आता देखील सुनील तटकरे आणि पर्यायाने त्यांचा मुलगा अनिकेत हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत। पण आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तास्थानी असलेल्या महायुतीचाच भाग आहे। मात्र आता याच कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचा भाग असलेल्या शिवसेनेचं संख्याबळ 236 इतकं सर्वाधिक आहे। दुसऱ्या स्थानावरती भाजपकडे 151 इतकं संख्याबळ आहे आणि तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 63 इतके मतदार आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेनेकडनं दावा केला जातोय तशी स्पष्ट मागणी शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। शिवसेनेकडनं माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा आहे, तर सुनील तटकरे हे मुलगा अनिकेत तटकरेसाठी पुन्हा एकदा आग्रही आहेत। कोकणातली जर बेरीज केली तर आम्ही एनसीपीच्या फार पुढे आहोत। तर 100 ते 125 मतांना आम्ही पुढे आहोत। एक नंबरला शिवसेना आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ही मतं जर सगळी एकत्र केली तर आम्ही 300चा टप्पा गाठतो। आमच्या मागोमाग भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे। त्याच्यामुळं आता 100% आम्ही कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका हीच राहणार आहे की बाबा संख्या आमची जास्त आहे, त्याच्यामुळे जागाही आम्हाला मिळाली पाहिजे। आता वळूया राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही दिवंगत अजितदादांचा हक्काचा जिल्हा पुण्याकडे। या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये विधान परिषदेची अखेरची निवडणूक 2016 मध्ये झाली होती। अजित पवारांचे खास मानले जाणारे अनिल भोसले त्यात विजयी झाले। पण पुण्यात यावेळी थोडीफार क्लिष्ट परिस्थिती आहे। मला हे सांगायचं आहे की 2016 मध्ये अखंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात होता, आता तो सत्तेत आहे। त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपचा साहजिकच या जागेवरती दावा आहे। पण बलाबल बघता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक 347 इतकं संख्याबळ आहे। त्या मागोमाग भाजपकडे 319 मतदार आहेत। एकतर सत्तेतला मोठा पक्ष आणि दुसरं म्हणजे दोघांमधील जागेत असलेला अत्यल्प असा फरक, यामुळे पुण्यातल्या जागेवर भाजपचा सुद्धा दावा असेल। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अनिल भोसले, दिलीप मोहिते, अजित गव्हाणे, सुनील टिंगरे, रणजित शिवतारे उत्सुक असल्याची चर्चा आहे। तर संग्राम थोपटे, संजय जगताप आणि गणेश बिडकर हे भाजपकडनं या जागेसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। आणि आता बघूयात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पण सध्या भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण यांच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेबद्दल। इथे सुद्धा शेवटची निवडणूक 2016 मध्येच झाली होती। विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे अमरनाथ राजूरकर त्यांनी ती जिंकली होती। राजूरकर हे अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक, त्यामुळे चव्हाणांपाठोपाठ ते सुद्धा आता भाजपमध्ये आलेत। पण इथे आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी या जागेची मागणी केली आहे। मला हे सांगायचं आहे की अशी स्थिती अकोला अमरावती मतदारसंघात सुद्धा आहे। हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे। माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील हे गेल्या निवडणुकीमध्ये जिंकले होते, पण आता त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी त्यांच्या मुलासाठी या जागेवरती दावा केलाय। तर या सगळ्या घडामोडींबरोबरच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊ।